आहा, हे रसरशीत आंबटगोड लोणचं बघा. याचा रंग बघा. लोणच्याचा खार किती सुरेख आला आहे ते बघा. आणि सुवास तर एकदम अव्वल. खरं तर थंबनेल मध्ये जसं मी सांगितलं ना, तसं फक्त आजी आजोबाच नाही, तर अगदी घरातली सगळी मंडळी आवडीने खातील हे लोणचं. या लोणच्याला परफेक्ट तेल, मीठ, मसाले, गूळ असलं की लोणचं टेस्टीही होतं आणि वर्षभरापेक्षाही अधिक हे लोणचं टिकतं. याशिवाय लोणचं टिकवण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. भरपूर म्हणजे 17 टिप्स सांगितल्यात मी या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. इथे मी 2 किलो कैऱ्या घेतल्या. लोणचं बनवण्यासाठी लाडू कैरी म्हणजेच राजापुरी कैरी उत्तम असते. मी तोतापुरी कैऱ्या घेतल्यात. माझ्याकडे आजी आजोबांना गोड लोणच्याचा खार जास्त आवडतो. या कैऱ्या आंबट नसतात, त्यामुळे गुळही कमी घालावा लागतो. कैऱ्या स्वच्छ धुवून त्या कोरड्या पुसून घेतल्या आहेत. कैऱ्यांना अजिबात पाणी राहता कामा नये. सगळ्यात आधी या कैऱ्यांचं नाकं काढून टाकायचं आणि त्यांची सालं काढून घ्यायची. त्यानंतर हवं असल्यास जाड किसणीवर या कैऱ्या तुम्ही किसून घेऊ शकता किंवा त्यांच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या. मी या कैऱ्यांच्या बारीक बारीक फोडी करून घेते. अशा जाड किसणीवर तुम्ही या कैऱ्या किसूनही घेऊ शकता. पण लोणचं खायची खरी मजा असते ना, ती फोडींमध्येच असते. अशा बारीक बारीक फोडी असल्या की ज्यांना दात नसतात तेही हे लोणचं खाऊ शकतात. सगळ्या कैऱ्यांच्या अशा बारीक फोडी करून झाल्यात. आता मीठ, हळद असं काहीही न लावता या कैरीच्या फोडी 2 ते 3 तासांसाठी पंख्याखाली किंवा तासाभरासाठी उन्हात पसरवून याचं पाणी थोडंसं सुकवून घ्यायचं. आणि सगळ्या कैऱ्यांमध्ये हे 200 ग्रॅम इतकेच बाठे निघाले आहेत. खूप जास्त याचं पाणी सुकवायचं नाही, कारण हे लोणचं चांगलं रसरशीत असतं आणि या लोणच्याचा जो खार असतो तो खूप टेस्टी लागतो. त्यामुळे या लोणच्याला खार चांगला असायला पाहिजे, म्हणून याचं पाणी जास्त सुकवायचं नाही. अशा साल काढून घेतलेल्या बारीक फोडी करून घेतलेल्या असल्या की आजोबा आजी तर हे लोणचं खातीलच, पण घरातल्या बाकी लोकांनाही हे लोणचं खायला खूप आवडेल. आता या कैऱ्या 2-3 तासासाठी मी पंख्याखाली सुकू देते आहे. कैऱ्या पंख्याखाली सुकून 2 तास झाले. आता आपण या लोणच्याच्या मसाल्याची तयारी करून घेऊया. लोणच्यासाठी आपल्याला आधी लागेल 2 फुल कप किंवा अर्धा किलो इतकं तेल. मी हे रोजच्या वापरातलं सनफ्लॉवर तेल घेतलंय. सगळ्यात आधी हे तेल मी गॅसवर गरम करायला ठेवून देते. तुम्ही आवडत असेल तर मोहरीचं तेल सुद्धा घालू शकता. आता मसाले पण बघून घेऊयात. 2 किलो कैरीच्या लोणच्याच्या मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 10 ते 12 लवंगा, 10 ते 12 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 टेबलस्पून काळी मोहरी. मोहरी डाळ तर आपण घालणारच आहोत, पण अख्ख्या मोहरीमुळे स्वाद अजून छान खुलून येतो. 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे. 1 टीस्पून मेथी दाणा, पाव कप धणे, पाव कप बडीशोप, 4 ते 5 टेबलस्पून लाल तिखट, यामध्ये अर्धा काश्मीरी तिखट आणि बाकीचं तिखट मिरची पावडर आहे. 1 मोठा चमचा हळद घेतली आहे. 1 टीस्पून कुटून घेतलेला खडा हिंग. लोणच्यासाठी शक्यतो खडा हिंग वापरावा, नसेल तर तुम्ही साधा पावडर हिंग वापरलात तरी सुद्धा चालेल. मीठ 1/3 कप आणि 600 ते 700 ग्रॅम बारीक किसलेला गूळ. मला 600 ग्रॅम लागणार आहे, कारण माझ्या कैऱ्या कमी आंबट आहेत. गॅसवर हे तेल गरम करायला ठेवलं होतं, ते थोडं बाजूच्या बर्नरवरती शिफ्ट करते. आणि इकडच्या गॅसवरती आता एका जाड बुडाच्या पॅन मध्ये मसाले गरम करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी मेथ्या घालते. मेथ्या थोड्या परतल्या की त्यावरच बडीशोप पण घालून परतून घ्यायची. धणे घालायचे, खडे मसाले घालायचे आणि मोहरी घालून ती सुद्धा परतून घ्यायची. मसाले अगदी हलके हलके भाजायचे. कुठलेच मसाले अगदी कडकडीत भाजायचे नाहीये. लोणच्याचा रंग त्यामुळे छान लाल येऊन तो टिकून राहण्यासाठी मदत होते. ही झाली महत्वाची पहिली टीप. आता मोहरीची डाळ घालून ती सुद्धा परतून घ्यायची. अगदी 1 मिनिटासाठीच परतायची आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. तेलाचा असा चांगला धूर येईपर्यंत तेल गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मी आता बंद करून टाकली आहे.
लोणच्यामध्ये जे तेल घालायचं असतं ते असं धूर येईपर्यंत गरम होणं खूप गरजेचं आहे. लोणचं टिकवण्यासाठी ही झाली दुसरी टीप. तेल आता कोमट होऊ द्यायचे आपल्याला. हे तेल थंड होतंय तोपर्यंत जे मसाले आपण घेतले होते ते मसाले मिक्सर मधून जाडसर दळून घ्यायचे. लोणच्याचे मसाले असे हलके जाडसरच दळायचे, म्हणजे लोणचं खाताना ते छान लागतात. जे मीठ आपण लोणच्यासाठी घेतलंय ते मीठही आपल्याला थोडं भाजून घ्यायचंय, म्हणजे त्यातला काही पाण्याचा अंश असेल तर तो सुकून जातो आणि लोणचं आपलं खराब होत नाही. लोणचं खराब होऊ नये, लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून ही झाली तिसरी टीप. लोणच्याचं तेल कोमटपेक्षा थोडं गरम आहे. मसाले सगळे दळून झाले. हे मसाले एका खोल भांड्यात काढून घ्यायचे. या मसाल्यांवरती हळद, तिखट हे सगळं पसरून घ्यायचं. हिंगही घालायचा. आता यावरती आपलं कोमट झालेलं तेल किंवा कोमटपेक्षा अगदी थोडं गरम असेल असं तेल घालायचं. तेल घालताना ते थोडं थोडं करून आधी हिंगावरती घालायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तसंच बाकीच्या मसाल्यांवरही घालत राहायचं आणि मसाले मिक्स करून घ्यायचे. आता जेवढं आपलं तेल घेतलं होतं त्यातलं अर्धी वाटी तेल मी बाजूला काढून ठेवलंय. मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे. तेल असं कोमट असताना घातलं की मसाल्यांचा रंग करपत नाही. ही झाली तुमची चौथी टीप. आता यामध्ये भाजून घेतलेलं मीठ घालायचं आणि तेही मिक्स करून घ्यायचं. मिठाचं प्रमाण परफेक्ट असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. लोणच्याला मीठ कमी असता कामा नये. मीठ कमी झालं तर लोणचं खराब होतं. ही झाली लोणच्यासाठीची पाचवी टीप. मीठ मिक्स करून झालंय. आता लोणच्यासाठीचा जो गूळ आपण किसून घेतला होता तोही मी हाताने मोडून थोडं थोडं यामध्ये मिक्स करून घेते. डायरेक्ट मसाल्यांमध्ये कैऱ्या न घालता त्यामध्ये आधी गूळ मिक्स करून घेतला आणि मग कैऱ्या घातल्या की गूळ चांगला मिक्स पण होतो आणि लोणच्याच्या फोडी चांगल्या थोड्या स्टिफ होतात. तर ही झाली लोणचं टिकवण्याची एक 6वी टीप. लोणच्याचे मसाले, मीठ आणि गूळ हे चांगलं मिक्स करून झालंय. आता सगळा मसाला पूर्ण गार झाला आहे याची खात्री झाली की मगच यामध्ये पंख्याखाली किंवा उन्हामध्ये सुकवलेल्या कैऱ्या घालून मिक्स करून घ्यायचं. कैऱ्या मिक्स करण्यापूर्वी हा मसाला पूर्णपणे गार असणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे हा मसाला कोमटही असता कामा नये. तर लोणचं टिकवण्यासाठी ही झाली 7वी टीप. याशिवाय कैरीच्या फोडी मसाल्यांमध्ये घालण्याच्या आधी मसाल्यांमध्ये मिठाची चव घेऊन बघा, म्हणजे मीठ कमी असेल तर आत्ताच आपल्याला अजून थोडं मीठ भाजून घालता येतं. शक्यतो लोणचं बनवल्यानंतर त्यात वरून मीठ घालू नका, म्हणजे लोणचं खराब होण्याची जर शक्यता असेल तर तीही टळते. ही झाली लोणचं खराब होऊ नये म्हणून 8वी टीप. या सगळ्या गोष्टींची नीट खात्री झाली की मगच आपल्याला मसाल्यांमध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. कैरीच्या फोडी मी हातानेच मिक्स करून घेते आहे, म्हणजे सगळ्या फोडींना मसाले चांगले कोट होतात. कैरीच्या फोडींमध्ये मसाले मिक्स करताना हात पूर्ण कोरडे असायला हवेत. हाताला पाण्याचा अजिबात अंश असता कामा नये. ही झाली लोणचं खराब होऊ नये म्हणून 9वी टीप. आता जरी तुम्हाला हे लोणचं घट्ट दिसत असलं तरी मीठ आणि गुळाचं पाणी झालं की लोणचं खूप रसरशीत होतं. लोणच्याच्या फोडी मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून झाल्या. आता 1 दिवसासाठी हे लोणचं या भांड्यातच आपल्याला चांगलं झाकून ठेवायचंय किंवा भांड्याला सुती कापड बांधून भांड्याचं तोंड बंद करून घ्यायचंय, म्हणजे दिवसभरासाठी लोणच्यामध्ये हवा चांगली खेळती राहते. लोणचं टिकवण्यासाठी ही स्टेप सुद्धा खूप गरजेची आहे. ही झाली 10वी टीप. आता बघा, दुसऱ्या दिवशी हे लोणचं मी तुम्हाला दाखवते आहे. लोणच्याच्या फोडी मसाल्यांमध्ये चांगल्या मिक्स झाल्याय. लोणचं अजूनही मुरलं नाहीये, पण सालींच्या शिवाय हे लोणचं असल्याने अगदी 4-5 दिवसातच तुम्ही हे लोणचं खायला घेऊ शकता. आणि या लोणच्याचा रंग बघा, लोणच्याला खार तर किती छान आलाय ते बघा. सगळ्या मसाल्यांचा सुवास तर एकदम भारी आलाय. वर्षभराच्या साठवणीसाठी हे लोणचं आता अशा एका मोठ्या एअरटाईट बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचंय. पण त्याआधी ही बरणी चांगली कोरडी करून घ्यायची आणि बरणी निर्जंतुक करून घ्यायची. त्याकरता एक कोळसा मी लाल होईपर्यंत गरम करून घेतलाय. या कोळशावरती अर्धा चमचा हिंगाची पावडर घालून घ्यायची.
हिंगाचा धूर निघायला सुरुवात झाली की त्यावरती आपल्याला बरणी उपडी मारून घ्यायची आहे. बरणीला अशी धुरी देऊन घेतली की तुमचं लोणचं वर्षभर काय 2 वर्ष सुद्धा खराब होणार नाही. लोणचं टिकवण्यासाठी ही झाली 11वी टीप. याशिवाय हिंगाच्या धुरीचा लोणच्याला सुवासही खूप अप्रतिम येतो. बरणीला धुरी देऊन झाली. आता हे लोणचं या बरणीमध्ये लगेचच आपल्याला भरून घ्यायचंय. बरणीमध्ये लोणचं घालतानाही तुम्ही बघू शकताय काय सुरेख रंग आलाय, मस्त रसरशीत झालंय, बघता बरोबर तोंडाला पाणी सुटलंय. तुम्ही सुद्धा हे रसरशीत आंबट गोड खाराचं, बिना माठ्याचं आणि बिना सालीचं स्वादिष्ट लोणचं वर्षभरासाठी बनवून ठेवा. मसाले, तेल, गूळ, मीठ अगदी परफेक्ट असलं. लोणचं बनवताना जी सगळी काळजी घ्यायची असते ती घेतली तर लोणचं कधीच खराब होत नाही. तुम्हाला सांगते, फक्त आजी आजोबाच नाही तर घरातले सगळेच हे लोणचं अतिशय आवडीने खातात. मुलांच्या डब्यात पोळीला हे लोणचं लावून रोल बनवून द्या आणि बघा, डब्याची अर्धी कटकट कमी होईल. बर, लोणचं बरणीत घालून झाल्यानंतर आपण जे अर्धी वाटी तेल बाजूला काढून ठेवलं होतं ते असं चमच्याच्या मदतीने या लोणच्यावरती घालून घ्यायचं. त्याने लोणच्यावर असा साधारण पाव इंच तेलाचा थर जमा होतो. बरणीतल्या लोणच्यावर कमीत कमी पाव इंच तेलाचा थर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याने लोणचं तुमचं कधीच खराब होणार नाही. लोणचं खराब होऊ नये म्हणून ही झाली 12वी टीप. लोणच्यात वरून तेल घालून मिक्स करून घ्यायचं आणि चमचा काढून घ्यायचा. बरणीच्या कडा कोरड्या हातानेच नीट स्वच्छ पुसून घ्यायच्या. लोणच्याच्या बरणीच्या कडा स्वच्छ असणंही खूप गरजेचं आहे. त्याने बरणीच्या कडेला जो मसाला सुकतो त्याला बुरशी येत नाही आणि त्यामुळे तुमचं लोणचं खराब होत नाही. लोणचं खराब होऊ नये म्हणून ही झाली 13वी टीप. बरणीला हवाबंद झाकण लावायचं आणि एअरटाईट करून घ्यायचं. हवा असेल तर झाकणाच्या वरून तुम्ही सुती कापडाची चौपदरी घडी करून ती बांधून घेऊ शकता. ही झाली लोणचं टिकवण्याची 14वी टीप. लोणच्याची बरणी बंद कपाटात न ठेवता हवेशीर ठेवायची. ही झाली लोणचं टिकवण्याची 15वी टीप. आणि रोजच्या खाण्यासाठी छोट्याशा भांड्यात लोणचं काढून घ्यायचं म्हणजे वारंवार मोठ्या बरणीची छेडछाड होत नाही. ही झाली 16वी टीप. आमची आई नेहमी म्हणायची, रात्रीचं लोणचं मोठ्या बरणीतून कधी काढायचं नाही. कदाचित त्यामध्ये कुठली अशुद्धी जाण्यापासून बचाव व्हावा म्हणून असेल. तर ही झाली लोणचं टिकवण्यासाठी शेवटची आणि 17वी टीप. आशा करते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनल मुत्ताक खाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.